महाराष्ट्रातील लोकांच्या जीवाला खूप मोठा धोका आहे। जर असंच चालत राहिलं तर लोक लवकरच मरतील, म्हणजे त्यांचं वय लवकरच कमी होईल। आता असं काय झालेलं आहे पहा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता तुम्ही हा अनुभव कधी ना कधी पाहिला असेल किंवा तुम्हाला अनुभव तो आलाच असेल। आता महाराष्ट्रात कोल्ड्रिंक्स आणि विविध शीतपेयांवर खोटे उत्पादन म्हणजेच MFG आणि एक्सपायरी तारखा छापण्याचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा धक्कादायक खुलासा झालेला आहे। आणि अलीकडेच सोशल मीडियावरती व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने डब्यावर छापलेली तारीख एका विशेष लिक्विडने सहजपणे पुसून टाकल्याचे दिसून आलं होतं। म्हणजे थिनर असो किंवा कुठला तरी लिक्विड असू द्या, त्यानंतर ते सहजपणे पुसलं जातं आणि त्यावर नवीन तारीख स्टॅम्पने छापल्याचे दृश्य पाहायला मिळाले। आणि त्या व्हिडिओने ग्राहकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती, कारण हा प्रकार फक्त एक किंवा दोन दुकानात मर्यादित नसून विविध जिल्ह्यांमध्ये याचे जाळे विस्तारले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे। परंतु आपलं अन्न प्रशासन जे आहे ते अजूनपर्यंत काहीच करत नाही। आता तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे काही व्यापारी आणि घाऊ जे विक्रेते कमी किमतीत मिळणारा जुना किंवा एक्सपायरी जवळ आलेला शीतपेयांचा स्टॉक गोळा करतात। त्यानंतर बाटल्या किंवा कॅनरवर छापलेल्या तारखा पुसण्यासाठी एक खास प्रकारे केमिकल वापरले जाते। हे केमिकल शाई पूर्णपणे नाहीशी करून टाकते आणि पृष्ठभाग नव्यासारखा दिसू लागतो। त्यानंतर त्यावर नव्या MFG आणि एक्सपायरी तारखा छापल्या जातात। या छापलेल्या तारखा एवढ्या स्वच्छ आणि स्पष्ट दिसतात की सामान्य ग्राहकांना त्या खऱ्या किंवा खोट्या हे ओळखणे अशक्य असते। हे तुम्ही कधी ना कधी तुम्हाला हे अनुभवायला मिळालं असेल। आता या रॅकेटमुळे सर्वात मोठा धोका कोणाला आहे तर सामान्य ग्राहकांना आहे। तर फक्त शीतपेय नाही तर विविध वस्तूंवर सुद्धा अशा प्रकारचं कृत्य केलं जातं। म्हणजे ज्यावर शक्य आहे की ते खोडता येईल असं शक्य आहे त्यावर ते खोडलं जातं। आता एक्सपायरी झालेल्या शीतपेयांमध्ये रासायनिक जे स्थैर्य असतं ते बिघडू शकते किंवा कार्बोनेशन कमी होते आणि अन्न सुरक्षेसाठी महत्त्वाचे घटक निष्क्रिय होतात आणि कधीकधी जीवाणूंची वाढ होण्याची शक्यता देखील वाढते। अशा पेयांचे सेवन केल्याने पोटदुखी, उलटी, अतिसार यासारख्या तात्कालिक समस्या तर उद्भवतातच, तर काही वेळा दीर्घकालीन आरोग्य धोकाही निर्माण होऊ शकतो। पण खोट्या तारखेमुळे ग्राहकांना उत्पादन ताजे असल्याचा भास होतो आणि ते निश्चितपणे ते सेवन करत असतात। अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA कडून वेळोवेळी छापे टाकले जातात, परंतु हा प्रकार पूर्णपणे बंद होताना दिसत नाही। कुठेतरी अन्न प्रशासन सुद्धा सामील आहे का असा प्रश्न पुन्हा निर्माण होतो। अनेकदा कारवाई झाल्यानंतर ही विक्रेते नवीन पद्धतीने फसवणुकीचे मार्ग शोधतात। यामुळेच हा संपूर्ण रॅकेटमध्ये किती लोक सहभागी आहेत आणि ही किती घातक पद्धती आहे, कोणत्या प्रमाणात वापरली जाते याचा सखोल तपास करण्याची ग्राहक संघटनांकडून मागणी केली जात आहे। आता ग्राहकांनी अशा उत्पादनांची ओळख कशी करावी हा मोठा प्रश्न आहे। तज्ज्ञांच्या मते बाटलीवरील बॅच नंबर, कॅप सील, छपाईची गुणवत्ता आणि तारीख कोरलेल्या जागेवर शाईची पातळ किंवा फिकट झालेली छटा आढळल्यास तो संशयास्पद असू शकतो। परंतु एवढं चेक करणं हे लोकांना तेवढा टाईम नसतो, एवढं बॅच नंबर चेक करणे, कॅप सील करणे। परंतु जर FDA कडूनच अशी जर कठोर कारवाई जर केली तर लोकांना चेक करण्याची गरज नाही, अशीच प्रतिक्रिया येत आहे। काही वेळा बाटली पकडल्यानंतर तारीख कोरलेली जागा गुळगुळीत किंवा वेगळी जाणवते, कारण तिथे आधी केमिकलचा वापर केलेला असतो। तसेच अत्यंत कमी किमतीत उपलब्ध असलेले शीतपेय हेही संशयाचे एक लक्षण मानले जाते। दरम्यान ग्राहक संघटनांनी या प्रकारला आरोग्याशी खेळणारा गंभीर गुन्हा ठरवत सरकारकडून कडक कारवाईची मागणी केली आहे। एक्सपायरी डेट बदलण्याचे गुन्हेगार कृत्य करणाऱ्या आरोपींवर म्हणजे त्या व्यापाऱ्यांवर कठोर शिक्षेबाबत त्यांचा परवाना तात्काळ रद्द करण्याची सूचना देण्यात आलेली आहे। तसेच सामान्य नागरिकांनीही संशयास्पद उत्पादन दिसल्यास त्वरित FDA किंवा ग्राहक हेल्पलाईनला कळवावे असे आवाहन करण्यात आलेले आहे। महाराष्ट्रात शीतपेयांवरील खोट्या तारखांचे हे रॅकेट केवळ आर्थिक फसवणूक नाही तर लोकांच्या आरोग्याशी थेट खिलवाड करणारा गंभीर धोका आहे। त्यामुळे या समस्येवर तात्काळ लक्ष देणे किंवा दोषींना कठोर शिक्षा करणे ही गरज निर्माण झालेली आहे। आणि तुम्हाला जर शीतपेय किंवा कुठला पदार्थ घ्यायचा असेल तर तुम्ही दुकानातून अजिबात खरेदी करू नका, ते शक्यतो टाळाच। घरचं अन्न हे तुम्ही खाल्लं पाहिजे, बाहेरचं पॅकेट फूड किंवा शीतपेय हे तुम्ही टाळलं पाहिजे, कारण की त्यामध्ये हार्म केमिकल तर आहेच। तर आता एक वेगळाच धक्कादायक प्रकार म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट अक्षरशः बदलल्या जात आहे।
तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि हे आपण कसं सुधारलं पाहिजे तेही आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवू शकता.